मी दीपाली विदर्भदूतमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। प्रेक्षकांनो, आज अकोल्यातील अतिशय खास व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहेत। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या कुठल्याही विषयावर सर सातत्याने त्यांचे विचार जे आहेत हे अतिशय चांगल्या शब्दात आपल्या जनसामान्यांपर्यंत पोहोचवित असतात। जनसामान्यांची प्रेरणास्त्रोत आणि तसेच एक आपल्या नवयुवकांचे आदर्श मानायला सुद्धा हरकत नाही। असे माननीय डॉक्टर संतोषजी हुशे सर आज आपल्या सोबत आहेत। सरांबद्दल अजून सांगायचं झाल्यास सर आपल्या भारतातील जे काही 5 विद्यापीठ आहेत त्यांचे एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा सरांची एक ओळख आहे। आज या कोरोना काळात आपल्या ह्या व्यवसायावर एक काय परिणाम होतो आहे या सगळ्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। सर नमस्कार, विदर्भदूतमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। धन्यवाद। सर काय सांगाल, सध्या कोरोनाचा काळ एक सुरू आहे आणि या कोरोना काळात जी काही व्यवसायावर जो काही परिणाम होतो आहे, सर काय सांगाल आपण यावर? या कोरोना संकटामध्ये 3 महिने लॉकडाऊन आपण केलं आणि पहा, म्हणजे एक विनोदाचा भाग आहे हा की 3 महिने आपण कधी केलं, ज्यावेळेस आपल्यावर संख्या शेकडोमध्ये होती, म्हणजे 300, 200, 300 लोक ज्यावेळेस अफेक्टेड होते अशा वेळेस आपण केलं। आणि आता हजारो आणि लाखोमध्ये हे संख्या जात असताना आपण अनलॉक 1, अनलॉक 2, अनलॉक 3, अनलॉक 4 असं केलेलं आहे। याचा अर्थ असा आहे की कोरोना जी बिमारी आहे ते हा व्हायरल इन्फेक्शन आहे। जसं आपल्याला सर्दी, खोकला, ताप येतो आणि तो आपण काही औषध घेतलं नाही घेतलं तरी जो योग्य वेळ आहे त्याची जो टाइम आहे, जसं 3 दिवस चढतो, 4थ्या दिवसापासून तो उतरतो। तुम्ही गोळी घ्या नका घेऊ, फक्त याच्यामध्ये एक आहे की हे प्रिकॉशन घेणं महत्त्वाचं आहे। या कोरोनामध्ये जसं आपल्याला असं दिसतं की जे काही लोक या कोरोनाला घाबरतात, तर जसं आपण म्हणतो डर के आगे जीत आहे, त्याचप्रमाणे मी नेहमी म्हणतो की डर के पहिले डर का डर आहे। जितके लोक कोरोनाने नाही जात आहेत तितके त्याच्या धापीनं जात आहेत। धाप म्हणजे धाक की बा मला कोरोना झाला, तर कोरोना अशी काही गंभीर बिमारी नाही आहे असं मला वैयक्तिक वाटतं। मी काही मेडिकली ज्याला म्हणतो आपण एक्सपर्ट नाही आहे, परंतु जे काही आपण आज केस स्टडी ज्याला म्हणतो आपण की जे काही लोक आपल्याला आढळतात यांना झालेलं असतं ना, कारण की आपण असंही बघितलं की ज्या लोकांना क्वारंटाईन केल्या गेलं त्यांना आपण गोळ्या दिल्या, त्यांनी घेतल्या नाहीत, ज्यांनी घेतल्या नाहीत ते लवकर बरे झाले आणि ज्यांनी घेतल्या यांना त्राससुद्धा झाला। आणि दुसरी गोष्ट अजून याच्यामध्ये महत्त्वाची, या कोरोनामध्ये तुम्ही म्हणता आमच्याकडे ट्रीटमेंट नाही, तर मग तुम्ही ॲडमिट कशाला करता दवाखान्यामध्ये? आणि आतापर्यंत जितके डेथ टोल आहे, या डेथ टोलमध्ये ज्यांना ट्रीटमेंट झाली, ज्यांची ट्रीटमेंट झाली अशाच लोकांची डेथ झाली। मला एक भिकारी दाखवा ज्याला कोरोना झाला आणि कोरोनाने त्याचा मृत्यू झाला, घरी कोणाचा मृत्यू नाही झाला। हे सगळं असताना आपण ते म्हणजे कसं की फक्त देखादेखी ज्याला आपण म्हणतो की बा समोरच्याने केलं म्हणून आपण केलं, बरं ठीक आहे, परंतु त्यावेळेस कुठली गोष्ट करताना ते काय केलं याच्यापेक्षा कसं केलं याला जास्त महत्त्व आहे। ज्या पद्धतीनं ते लादल्या गेलं लॉकडाऊन अचानकपणे की बा उद्यापासून किंवा रात्री 12 वाजल्यापासून आपण बंद करू, तर मला असं वाटतं की हे जसं तुगलकी फरमान असं झालं। जर तुम्हाला अनलॉक करायचं म्हणजे तुम्हाला लॉकडाऊन करायचं होतं तर तुम्ही किमान त्याला 7 ते 8 दिवसा अगोदर लोकांना जर सांगितलं असतं तर ज्यांना जिकडं जायचं आहे ते गेले असते। या कोरोना काळामध्ये असं मला चित्र दिसायला लागलं की जे लोक काही कोणाला भेटायला गेले असतील, कोणी ट्रिपला गेलं असेल, कोणी समजा आपल्या कामावर गेलं असेल, तर तो तिथंच अटकला 3 महिने। त्याच्यामुळे जास्त त्रास तो झाला, म्हणजे त्या कोरोनापेक्षा म्हणजे म्हणतो ना रोगापेक्षा इलाज भयंकर ही परिस्थिती आली। आता राहिला व्यवसाय, तर व्यवसायामध्ये जसं तुम्हाला दिवस निघाला की तुम्हाला व्यवहार करावा लागतो, तर प्रत्येक ठिकाणी त्याच्यावर आश्रित असलेला रोजगार हा सुद्धा एक भाग आहे। तर आम्ही लोकांनी खूप चांगल्या प्रकारे समजा लॉकडाऊन पाळलं, परंतु याच्यामध्ये आम्ही त्याची जी आर्थिक बाजू आहे ती फार ढासळली। का की आपण तयार नव्हतो आणि अचानक कोणी आपल्याला सांगितल्यानंतर आपण जिथं आहोत तिथंच राहिलो। त्याच्यामुळे मला असं वाटतं की या लॉकडाऊनमध्ये कोरोनापेक्षाही त्या कोरोनाचं जे लॉकडाऊन यांनी डिक्लेअर केलं त्याच्यामुळे जास्त हानी झालेली आहे। सर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील जी काही चढ उतार आहे, ही सगळी चढ उतार सुरू होत असताना
आपल्या ग्राहकांना सोने खरेदीबाबत आपण एक काय सांगाल? पहा, आता सध्या परिस्थिती अशी आहे की परराष्ट्रामधून येणे किंवा परराष्ट्रात जाणे हे बंद आहे. जे काही आपल्याला सोनं बाहेरच्या देशातून आपण इम्पोर्ट करतो, आयात करतो, स्पेशली समजा स्विस बँक आहे, ते बंद आहे. मग इथं जे लोक आहेत ज्यांच्याकडे, आता मुंबई हे आपलं समजा मुख्य केंद्र आपण मानतो, मुंबईनंतर जळगाव मानतो, पण मुंबई ते जळगाव किंवा जळगाव ते अकोला हा जो प्रवास आहे, जे सोनं म्हणजे ज्याला म्हणतो आपण सरळ यायला पाहिजे, हे येत नाही आहे. त्याच्यामुळे तो एक भाग आहे. दुसरं, इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा सगळीकडे आर्थिक विषमता आहे किंवा आर्थिक संकट आहे. आर्थिक संकट कशामुळे आली? ह्या कोरोनाच्यामुळे आली. आता आपल्या देशाची गोष्ट जर आपण केली तर आपल्या आर्थिक बाजू तशीही ह्या कोरोना संकटाच्या अगोदरपासूनच, म्हणजे लॉकडाऊन चालू व्हायच्या अगोदरपासूनच आपली अर्थव्यवस्था डळमळीत आहे. आणि सोनंच एक असं भाग आहे की जो आंतरराष्ट्रीय नाणं आहे की ते कुठेही चालतं. बाकी तुमचे प्रॉपर्टी चालत नाही, तुमचे बँकिंग व्यवहार चालत नाही, रुपये चालत नाहीत. मग लोकांनी कसं बा सुरक्षिततेसाठी या सोन्यावर हल्ला केल्यासारखं की बा आपल्याला सोनं हे कामा पडेल. बरं, बँकिंग सेक्टर जर आपण बघितलं तर आज जे आपलं विद्यमान सरकार आहेत हे म्हणजे आरबीआयला त्रास झाला, आरबीआयचं रिझर्व्ह तुम्ही घेतलं, अनेक बँकांचं तुम्ही निजीकरण केलं किंवा ज्याला म्हणतो आपण प्रायव्हेटायझेशन केलं. जे इंदिरा गांधींनी नॅशनलायझेशन केलं बँकेचं, आणि यांनी ते अनलॉक करता करता या संकटाच्या काळात संधी साधून बरोबर प्रायव्हेटायझेशन सुद्धा केलं. म्हणजे पैशाची जी सुरक्षितता आहे ही लोकांना राहिली नाही. आणि आता राहिला खरेदीचा प्रश्न, तर लोक खरेदी कसे करतात की आता जो मेन सीझन होता त्या लग्न कार्याचा तोही गेला. आता लग्न तुम्हाला 50 माणसाच्या वर करता येत नाही, मयतला तुम्हाला 20 लोकांच्या वर जाता येत नाही. मयतचं जाऊ द्या, पण लग्नाचं, कारण की हे शुभप्रसंगी आपण सोनं खरीदतो. मग आता लोकांचं असं म्हणणं आलं, बा ठीक आहे की जेवढं झालं तेवढं आपण करू, थोडक्यात सगळं आटपायचं. त्याच्यामुळे थोडासा खरेदीवर फरक आहे. दुसरी गोष्ट अशी, भाव स्थिर यासाठी नाही आहेत की आंतरराष्ट्रीय लेवलवर असू दे किंवा आपलं सेन्सेक्स असू दे, हे सुद्धा डळमळीत आहे. म्हणजे आज घडीत तोडा घडीत मासा, जे सेन्सेक्स दाखवलं जातं हे 35 ते 40 कंपन्यांचंच दाखवलं जातं, जनरल कंपन्यांचं दाखवलं जात नाही ज्याचे आपण शेअर होल्डर असतो. आणि हे जे सरकारी धोरण आहे की प्रत्येक गोष्ट प्रायव्हेट व्यक्तीच्या घशात घालायची, म्हणजे आता रेल्वे आहे, रेल्वे हे पब्लिक प्रॉपर्टी आहे, ते कोणाला अदानीला तुम्ही देताय 144 ट्रॅक, त्याला खरेदी करण्यासाठी तुम्ही लोन देताय स्टेट बँकेचं. म्हणजे पब्लिक प्रॉपर्टी रेल्वे, ती खरेदी करायसाठी त्याला लोन देताय स्टेट बँकेचं, म्हणजे पैसाही पब्लिकचा. आणि त्याच पब्लिकनी त्याच्यात प्रवास करताना जे 10 रुपयाचं प्लॅटफॉर्म आहे ते 50 रुपये, आणि मला जर आज 500 रुपये मुंबईला जायला लागतात तर उद्या मला त्याला 5000 द्यावं लागतील. मग फायदा कुणाचा? आणि सगळ्यात मोठी गोष्ट, बँकरप्सी ही सामान्य लोकांपेक्षाही हे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत हेच करतात. त्यांना तुम्ही राईट ऑफ करताय याच्यामधून, कर्जामधून. मग हे आहे काय? म्हणजे नेमकं मी मिडल क्लासचा व्यक्ती असेल तर माझा सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की नोकरी सुद्धा आज मला हे नाही आहे ना, शाश्वती नाही आहे. कारण की जे काही शाश्वती तुम्ही म्हणजे शेतकऱ्यांचा माल विकायचा तर त्याला तुम्ही MSP डिक्लेअर करता, परंतु त्याला बंधनकारक करत नाही. माझं म्हणणं उलटं आहे. माझं म्हणणं आहे तुम्ही मिनिमम सेलिंग प्राइस की बा याच्या कमी कोणी खरीदणार नाही, आणि मग तुम्ही कोणताही नियम करा. म्हणजे जर समजा सोयाबीन असेल, त्याला 3000 रुपयाच्या खाली कोणी विकत घेणार नाही. तुम्ही 4,000 घ्या, 5,000 घ्या, 10,000 घ्या, मला त्याचं ऑब्जेक्शन नाही. पण 3000च्या खाली जर कोणी विकत घेतलं तर त्याला सजा किंवा त्याचं प्रावधान करा, म्हणजे माझा शेतकरी सुद्धा सुरक्षित होईल. आणि कसं आहे, आम्ही कितीही म्हटलं, काहीही बोललो, कितीही जगाच्या लेवलवर आम्ही कुठले पॉवरफुल म्हणजे बनायचा आम्ही विचार करतो, परंतु आमची इकॉनॉमीचा बेस शेती आहे. आणि आमच्या शेतामध्ये पिकेल तर ते मार्केटमध्ये येईल, त्याचे पैसे येतील, आणि मग ते आमच्या इकॉनॉमीमध्ये ते येईल. आम्ही काय करतोय की वरून पैसा ओततोय. म्हणजे आम्ही काय करतो की आमचा जो पैसा जमा आहे तो पैसा या उद्योगपतींना देतो, आणि हे हात वर करतायत. म्हणजे 40 नंबरचा उद्योगपती जगामध्ये तो 3 नंबरवर आला, श्रीमंत झाला, तर तो पैसा कोणाचा, हा सुद्धा एक विषय आहे. सर,
यावर आपण एक काय सांगाल की आताचा सध्याचा जो काळ आहे सध्या हा ग्राहकांसाठी सोने खरेदी करायचा आहे की एक विक्रीचा आहे, काय मत आहे सर आपलं यावर? माझं असं म्हणणं येतं की सोनं हे अशी एक वस्तू आहे, कुठल्याही काळामध्ये हे गोरगरिबांची वस्तू कधीच राहिली नाही आणि येणाऱ्या भविष्यातही ते तशी राहणार नाही. तुम्हाला जर सोनं खरेदी सगळ्यांना करायचं असेल तर तुम्ही सगळ्या लोकांना जे अपलिफ्टमेंट ज्याला आपण म्हणतो सगळ्यांना तुम्ही मोठं करा, त्यावेळेस कुठं ते सोन्याचं हे वाटणार नाही. आणि सोनं केव्हाही खरेदी करा, ते कधीच महाग नसतं. सोनं कधीही खरेदी करा, ते कधी कमी भाव त्याचा कमी नसतो. त्याचा अनुपात जो आहे तो आहे. म्हणजे एक काळ असा होता की 50 रुपये तोळा सोनं होतं तर 50 रुपये क्विंटल कापूस होता, बरोबर आहे. किंवा 5,000 रुपये तोळा सोनं होतं तर त्यावेळेस मला म्हणजे लोकांना पगार 6 आणि 7 हजार होता, किंवा कापसाचा भाव 5 आणि 6 हजार म्हणजे हे होता. आता तेच परिस्थिती आहे. तर हे जे काही आहे तर हे जितकंही चालतं सोने, कारण की जे आपल्या रुपयाची किंमत होते, आज आपला 1 रुपया $74 इतका आहे. म्हणजे 74 रुपयाचा $1 होतो. एक काळ असा होता ज्यावेळेस ब्रिटिश इथून गेले ते 1 रुपयाला $1 होता. मग आता दिवसेंदिवस हे जे डिस्पॅरिटी चालत आहे हे याच्यावरच चालत आहे. कशावर? किंवा तुमची आर्थिक जे स्थिती आहे त्याच्यावरच अवलंबून आहे. आणि हा इंटरनॅशनल काळचा मार्केट आहे. हे मार्केट काही आता सध्या आता असं नाही की आपल्या देशातल्या देशात आपण करायचो. आपले कंपॅरिझन हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आता मंदी आहे. ती होती, परंतु या कोरोनाने त्याच्यावर कळस केला. त्याच्यामुळे तुम्हाला कधीही सोने खरेदी करा, त्याचा काही विषय नाही, कधीही विका, त्याचा काही विषय नाही. आणि हे गोरगरिबांचं आहे असं मी कधी म्हणणार नाही. कोरोना हा संकट जरी आहे तर ही एक संधी आहे. म्हणजे काही लोक जसं याचा संधीचा म्हणजे कसं आता कोरोनाच्या याच्यामध्ये अधिवेशन भरून जे पाहिजे तसं बिल आपण पास करून घेतो हेही करतात, कुठं आमदार विकत घ्यायचा हा सुद्धा काम करतात, कुठं सरकार पाळायचा हा सुद्धा कार्यक्रम करतात. आपल्याला त्याच्याशी वाईट गोष्टीशी घेणं देणं नाही. आपलं म्हणणं याच्यामध्ये चांगलं काय शिकलो आपण काटकसर शिकलो, आपण अन्नाची किंमत समजलं, आपण स्वच्छता शिकलो आणि आपण कसं आपल्याला स्वतःला सांभाळावं हे सुद्धा आपण शिकलो. तर यांनी जसं आपण नुसतंच निगेटिव्ह विचार केला नाही पाहिजे की बा कुठली गोष्ट संकट आलं म्हणजे, तर आपण त्याच्यातून शिकलोय भरपूर. आणि मला असं वाटतं की ही शिदोरी आपल्याला जे कोणी लोक समजा आतून आहे तर या 2020मध्ये आपल्याला प्रत्येक कुटुंब जे आहे कुटुंबाच्या प्रमुखांनी एवढी दक्षता घ्यावी की आपलं कुटुंब पुढच्या वर्षामध्ये सुखरूप जावो, आपल्या घरामध्ये कुठली कॅलेमिटी न हो, हे दक्षता घेण्याचं काम आपण या 2020मध्ये केलं पाहिजे अशी मी विनंती किंवा ज्याला म्हणतो प्रार्थना सगळ्यांना करतो. आणि सगळ्यांना एवढं सुचवतो की ह्या जगामध्ये सरसलामत तो पगडी पचायचा. आपण जगलो वाचलो तर हे सगळ्या गोष्टी लागू आहेत, आणि नसलोच तर काय फायदा होणार आहे. आपलं कुठे आता तर अशी अवस्था आहे की ना 13वी ना समजा 3रा दिवस ना काहीच नाही. त्याच्यामुळे आपण काळजी घ्या, सगळ्यांनी आपापल्या जीवनाची काळजी घ्या, कुटुंब प्रमुखांनी आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याची काळजी घ्या. आणि आपण या समाजामध्ये राहतो, एक लक्षात ठेवा, सगळ्यात जवळचा नातेवाईक शेजारी असतो, त्याला सोडू नका. कारण की नातलग जो कोणी असेल ते येऊ शकत नाही, तर आजूबाजूचे लोक पहिले तुमच्या कामा पडणार. सर खरं तर हा विषय अगदी न संपणारा आहे. याबद्दल कितीही जरी आपण बोललो तरी हा एक अपुरच पडणार आहे. सर चर्चेला थोडंसं वेगळं वळण मला द्यावंसं वाटते. सर तुमच्या नावामध्ये जरी हुशे आहे, सर ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की हुशे म्हणजे हुसकावणे, परंतु हुसकावणे आणि तुमचा एक दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नाही. आता सर्वांनाच एक माहिती आहे सर, विशेष म्हणजे जनसामान्य लोकांना पण एक माहिती आहे की सरांच्या घरी जर आपण गेलो, सरांच्या दालनामध्ये जर आपण गेलो तर म्हणजे ते कधीही जाऊ, दिवसा संध्याकाळी अगदी कुठल्याही वेळेमध्ये जरी गेले तरी ते रिकामे हाती परत येणार नाही. सर एवढी मोठी तुमची एक इमेज आपल्या अकोल्यामध्येच नाही तर एक सर्वत्र एक तुमची इमेज झालेली आहे. सर काय सांगाल याबद्दल आपण? एक मैना होता तो क्या होता, मैना होता तो खुदा होता, डुबोया है मुझको होने ने, मैना होता तो क्या होता. हा मैं इतका खराब आहे ना, मी, आणि या मीपणामुळे सगळं संपतं. म्हणजे एवढा बुद्धिवान तीक्ष्ण बुद्धीचा रावण सुद्धा फक्त कशाने मला रामाला विचारलं किंवा तुम्ही रावणाला मारलं म्हणे मैंने रावण को नहीं मारा, रावण के मैंने उसको मारा. तर
ज्यावेळेस आपण समाजामध्ये वावरतो घरी दारी, तर आपल्या घराचं पालनपोषण करणे, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करणे ही आपली जबाबदारी आहे. त्याचबरोबर या समाजात ज्या आपण राहतो तर त्यालाही आपलं काहीतरी देणं लागतं. आणि हे प्रत्येकानं जर असं थोडंसं पाळलं तर प्रत्येकाने जर आपापला कॉन्ट्रीब्युशन जर समजा आपण या समाजाला दिलं तर मला असं वाटतं बरेचसे प्रश्नासाठी आपल्याला कसं कोणाकडे पाहायची गरज नाही. अकेला चला था जानिब, लोग मिलते गए कारवा बनता गया. तर हे इतकं साधं आहे. हे कसं आहे की बा माझ्या दारी जर कोणी येतंय तर म्हणजे मी भाग्यवान आहे. प्रबोधनकार ठाकरे नेहमी म्हणायचे, माझ्या दारासमोर जिथपर्यंत चपला आहे तिथपर्यंत मी जिवंत आहे. ज्या दिवशी ह्या चपला माझ्या दाठ्यामध्ये राहणार नाहीत त्या दिवशी मी मृत समजेल. तर भाग्यवानाच्याच घरी लोक जातात. आणि आपल्यात जर असेल कुवत तर आपण जेवढ्या आपल्या परीनं जे होते ते केलं पाहिजे. कारण की नुसतं या समाजात वावरत असताना आपलं स्वतःचं माझं म्हटल्यापेक्षा किंवा आमचं म्हटल्यापेक्षा ज्यावेळेस मी आपलं म्हणतो तर त्याला फार एक वेटेज येतं, वेगळं पण येतं आणि माणूस आनंदात राहतो, आपणही राहतो. माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत कोणीही वाईट माणूस मला भेटला नाही. ज्यानं माझं ठरवून नुकसान केलं तर त्याच्याहीबद्दल माझ्या मनामध्ये क्लेश नाही. फक्त माझ्या जीवनाचं एक उद्दिष्ट आहे. गॅरंटी कोणाची आहे का की उद्या काय होईल किंवा थोड्या क्षणानं काय होईल. आता आपण बोलत आहोत, मला आता थोड्या वेळाने हार्ट अटॅक आला, काय करणार आहे. मी सकाळी उठल्याबरोबर स्वतःला हॅपी बर्थडे म्हणतो आणि त्या निर्मिकाला म्हणतो की सर्वांचं कल्याण कर, सगळ्यांना मानसिक शांती दे, सर्वांचं भलं कर आणि माझ्यावर तुझी जी कृपा आहे ही अशीच असू दे. आणि तुमच्यावर ही कृपा खरंच सदैव अशीच राहो ही ईश्वर चरणी खरंच प्रार्थना सर. फक्त आपल्याला हा दिवस भेटला ना तर आपण जसं तथागत नेहमी म्हणायचे की प्रत्येक दिवस आपण जर आपला शेवटचा समजला तर आपण चांगलं राहतो. आहे त्यापेक्षा सुंदर आणि निरामय जीवन बनवणे आपलं आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचं हे उद्दिष्ट ठेवावं. त्याला त्रास कमी होतो आणि खरंच इतरांबरोबर आपलीसुद्धा उन्नती होते. आज जसं आपल्या विदर्भ दूतचे आपण इंटरव्ह्यू घेत आहे, 2012 आपण हे चालू केलं, एक साप्ताहिक म्हणून आपण चालू केलं कुठंतरी बुलढाणा छोट्याशा याच्यामध्ये. आज त्याचं रूप इतकं मोठं वाटतं की आम्ही त्या विदर्भ दूतच्या अनुषंगाने तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेताय. आज जे काम तरुण भारत, इंडियन एक्सप्रेस, टाइम्स ऑफ इंडिया, लोकसत्ता, लोकमत, केसरी, तरुण भारत या सगळ्या कुण्या पेपराला जमलं नाही, परंतु विदर्भ दूत हा जो पेपर आहे हा पेपर गुगलनी मान्य केला. ज्यांनी 14 निकष होते, 14च्या 14 निकषामध्ये आपण विदर्भ दूतचे लोक बसलो आणि आमचे जे मित्र आहेत संजय निकष जे याचे संपादक आहेत की त्यांना $5,000 बक्षीस गुगलतर्फे मिळालं, जे आज आपल्या भारतीय रुपयांमध्ये $4.25 लाख होतात. तर हे म्हणजे कसं की करत राहिलं तर चांगलंच होते. आणि फक्त आपलं काय करावं लागतं की थोडासा टाईम द्यावा लागतो, कोणाला 2 पैशाची मदत करावी लागते, कधी कोणाच्या पाठीशी उभं राहावं लागते. मी स्वतःला नेहमी शून्य समजतो, पण 1च्या बाजूला बसलो तर 10 होतात. बरोबर आहे. तर आपण शून्य आहे, आपली किंमत तशी काही नाही आहे, परंतु कुणा गुणवंताच्या बाजूला बसलं तर 1चे 10 करायचे. एवढं सोपं माझं काम आहे. सर तुमचे विचार म्हणजे अगदी मनाला भेदून जाणारे असे आहेत सर. आणि खरंच अतिशय छान चर्चा तुम्ही आमच्यासोबत केली आहे. आणि अतिशय म्हणजे आपले जे काही नागरिक आहेत त्यांना सुद्धा कशा प्रकारे काळजी घ्यावी हे सुद्धा आम्हाला एक सांगितलेलं आहे. सर विदर्भ दूतला तुम्ही तुमचा जो अमूल्य वेळ दिला त्यासाठी मी दीपाली तुमचे अगदी मनापासून आभारी आहे. धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, हे होते प्राध्यापक डॉक्टर संतोषजी हुशे सर. अशाच काही खास व्यक्तिमत्वांसह मी दीपाली तुम्हाला परत भेटणार आहे. तोपर्यंत बघत रहा विदर्भ दूत. धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ दूत या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा.